नमस्कार. नेट्सअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीमधून आम्ही या ठिकाणी आज कळमोदा भागामध्ये एक शिवार फेरी मारत असताना एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे केळीची बाग आपल्याला या ठिकाणी दिसते ते केळीची बाग पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत आणि खरोखरच ही बाग बघून खरंच समाधान वाटते आणि मनाला खूप आनंद होतो की आपली औषधं एवढी गुणकारी आहेत आणि ह्या गुणकारिकामधून शेतकऱ्याचं समाधान या ठिकाणी होत आहे. म्हणून जास्त वेळ इकडे तिकडे न घेता मी सरळ शेतकऱ्यांकडे जातोय. नमस्कार साहेब. नमस्कार. 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 काय नाव साहेब तुमचं? विकास सुरेश जावळे. विकास सुरेश जावळे. आणि आपलं? मनोज सुरेश जावळे. म्हणजे दोघं भाऊच आहात? दोघं भाऊ. बरं बरं बरं. आता हे जे तुमची बाग दिसते अतिउत्तम आणि खूप छान बाग दिसते तुमची, तर या बागसाठी तुम्ही आपल्या औषधांपैकी काय औषधं सोडली होती साहेब? NPK, हा हा शेत, हा स्टीमरीच, हा 95. हा. यांनी NPK, शेत, स्टीमरीच, बायो 95 अशी अलग अलग प्रकारची औषधी जी आहे आपल्या ठिबकद्वारे या ठिकाणी सोडलेली आहे. बरं, या ठिकाणी तुम्ही हे जे आपली औषधी सोडली तर औषधी सोडण्यापूर्वीचा बाग आणि औषधी सोडल्यानंतरचा बाग याच्यामध्ये तुम्हाला काय परिवर्तन वाटलं? हे औषध सोडल्यानंतर वाढीमध्ये फरक पडला, चालमध्ये फरक पडला, खालून बुंद्यामध्ये फरक पडला. अच्छा अच्छा. खालून बुंद्यामध्ये सुद्धा या ठिकाणी फरक तुम्हाला जाणवतो आहे. म्हणजे बुंदा जो आहे तो अगोदरचा आणि आता सोडल्यानंतरच्या बुंद्यामध्ये फरक या ठिकाणी आपण दिसतो. आणि पानं बघा कसे एकदम टवटवीत आणि एकदम मोठे असे झालेले तुम्हाला आढळतात. बरं, तर ही आपली औषधी तुम्ही गेल्या किती वर्षापासून वापरताय? अशी तर मी 15 वर्षापासून वापरतोय. 15 वर्षापासून तुम्ही औषधी वापरता, म्हणजे कंटिन्यू तुमचा त्या आपल्या याच्या औषधाचा तुम्हाला रेग्युलर रिझल्ट आहे. बरं बरं बरं. म्हणजे आता तुम्ही आपली ही जी औषधी वापरली तुमच्या एकंदरीत किती खोड आहेत साहेब? हे 3600 खोड आहे. 3600 म्हणजे 3600 खोड या ठिकाणी तुमचं आहे. बरं, या 3600 खोडामध्ये खरोखरच आपण या आजूबाजूची जेव्हा बाग आपण पाहतोय तर त्या बागामध्ये आणि तुमच्या बागामध्ये खरंच काहीतरी एक वाखाणण्याजोगं एक काहीतरी गोष्टी दिसतात. बरं, तर ही आपली औषधी वापरून काय वाटते साहेब तुम्हाला? समाधानकारक वाटते का काय वाटतं? समाधान आहे आम्हाला त्या औषधी वापरल्यामुळे. बरं बरं. हिरवटपणा आला, खूप छान बगीचा फिरायला आनंद लागतो. रोज यावंसं लागतं शेतामध्ये, म्हणजे मन लागतं. म्हणजे या ठिकाणी साहेबांचा बगीचा बघितल्यानंतर खरोखरच असं मन जे आहे ते उत्साहित होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवर्तनशील आणि जबरदस्त वाटतात. तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता की आपली ही जैविक औषधी या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? बरं, वापरायला पाहिजे. बरं बरं. का वापरायला पाहिजे? जैविक आहे, रासायनिक कमी करा, जैविक मागे वळा. बरं बरं. रासायनिक मटेरियलनं जमीन कडक पडते, याच्यानं जमीन भुसभुशीत होते, यस सर, नरम होते. अच्छा. पीएच कंट्रोल मध्ये राहतो. पीएच कंट्रोल मध्ये राहतो. म्हणून जैविक आणि हे नेट सरचा प्रोडक्ट वापरा. व्हेरी गुड. म्हणजे शेतकऱ्यांना आपणही सुद्धा आवर्जून असं सांगताय. आज तुम्ही समजा एका शेतकऱ्याला सांगता बरोबर त्याने सुद्धा समजा घेतलाय तर त्याने घेतल्यानंतर किंवा ह्या इकडल्या लोकांनी वापरल्यानंतर खरोखरच केमिकल मुक्त भारत आपण करू शकू आणि जमीन ह्या केमिकल पासून म्हणजे वाचवू शकू असं आपल्याला वाटतं ना? म्हणजे आपली औषधं वापरून आपण समाधान. समाधान. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, धन्यवाद.